हरिओम. माझा आवाज येतोय का बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील, दृढ मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे शिथिल, हातांची कोपरं शरीराच्या जवळ आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करूया. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन, श्वास घेण्याची क्रिया सहज करायची आहे. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा. श्वास सोडण्याची क्रिया फोर्सफुली असेल. सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. सुरुवात करूया. 10 आवर्तन उजव्या नाकपुडीने. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी आपल्याला 10 आवर्तन करायची आहे. सुरुवात करूया. कृती थांबवायची. डावा हात गुडघ्यावर येईल. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथला किंचितसा बदल श्वसन मार्गातला त्याचा अनुभव करूया. हीच कृती आता डाव्या नाकपुडीने करूया. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी जेंटली प्रेस आणि आता डावीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन करायचंय. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी आपल्याला 10 आवर्तन करायची. आपापल्या क्षमतेने सुरुवात करूया. दहा आवर्तन झाली की कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर येईल. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल त्याचा अनुभव. दोन्ही नाकपुड्या आपल्या मोकळ्या झालेल्या आहेत. श्वसन मार्ग आपला मोकळा झालेला आहे. पुढील 1 तास हा आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावर. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श आणि आपल्या बंद डोळ्यांसमोर दोन्ही भुवयांच्या मध्ये आयब्रो सेंटर मध्ये ओम पाहण्याचा प्रयत्न. अ, उ, म आणि चंद्रबिंबी असा 3.5 मात्रांचा ओम त्याचं आपण स्मरण करतोय. आपल्या बंद डोळ्यांसमोर पाहण्याचा प्रयत्न करतोय. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया आणि याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार ओ.
ओमच्या कंपनांची अनुभूती साधण्यासाठी आपली वाटचाल सुरू झाली आहे आणि ती अजून स्थिर करण्यासाठी करूया ओंकाराची प्रार्थना आणि याकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आणि आता करूया नवमुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेत न पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता यथाशक्ती पुढे झुकण्याचा प्रयत्न. संपूर्ण लीनभाव भक्तिभाव मनामध्ये. आपल्या दिवसाची सुरुवात, आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेत न सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मंजरी. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. संपूर्ण हात आपलं चेहरा, कान, गळा, छाती आणि पोटावर फिरवून हात पुन्हा गुडघ्यांवर येतील आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर. विश्रांती. मान मध्ये सैलसर सोडूया. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले. हात सर आपल्या सीटच्या इथे, पाठीचा कणा सर. आता आपल्याला अँकल पासून पाऊल पुढे मागे करायचं आहे. फक्त आज आपल्याला श्वासाची जोड द्यायची या सगळ्याला. दोन्ही पाय जोडून घ्या आणि आता श्वास घेत दोन्ही पावलं स्वतःकडे खेचा. श्वास घेत स्वतःकडे खेचा पावलं अँकल मधून आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. बरोबर. सावकाश फिरती. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. मध्यभागी येऊन थांबूया आणि एकदा रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. एक. अगदी सावकाश फक्त अँकल मधून पाऊल हलू दे. दोन. बरोबर करताय. तीन. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं 3 वेळा झालं की आता अँटी क्लॉकवाईज. एक. डावीकडून उजवीकडे. दोन. बरोबर. आपण फक्त 3 वेळा कृती घेतोय कारण की आपल्याला पुढची पण आसनं शिकायची आहेत म्हणून. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ. उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर. आणि आता डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये क्लच करा. गुंफून एकमेकांना. हा बरोबर. आणि आता आपला उजवा हात आहे ना तो अँकलच्या इथे येऊ देत आणि आता चवड्याचा भाग थोडासा वर खाली करायचा या प्रकारे. फक्त चवड्याचा भाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. आणि आता पुन्हा एकदा रोटेशन करूया. बघा अँकल मधून परत एकदा पाऊल रोटेशन करूया. 1 2. बरोबर. 3. अँटी क्लॉक विरुद्ध बाजूने. 1 2 3. बरोबर. कृती थांबवायची आणि आता प्रत्येक बोट जे आहे उजव्या पावलाचं ते आपल्याला असं ओढायचंय, खेचायचंय. थोडासा हात पुढे येऊ दे आपल्या चवड्याच्या इथे आणि आता प्रत्येक बोट खेचा. अंगठा, त्याच्या बाजूचं बोट आपल्याला असं ताणायचंय. तिथे जे जॉईंट्स आहेत ते आपण मोकळे करतोय. पावलं जी आहेत ही दिवसभर आपल्याला साथ देत असतात. जिथे कुठे आपण जातो तिथे ते आपल्याला नेत असतात.
तर त्यांच्यासाठी ही छोटीशी आपण कृती करतोय. हा, प्रत्येक बोट खेचून झालं की आता क्लॉकवाईज प्रत्येक बोट गोलाकार फिरवून घेऊ. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. अगदी सावकाश करा. तिथल्या जॉईंट्स मध्ये जी काही हालचाल होतीये ना त्याकडे लक्ष द्या व्यवस्थित. हे करत असताना पाठीचा कणा सरळ असेल. प्रत्येक बोट असं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हलका हलका गोलाकार फिरवून घेऊया. बरोबर. आणि आता आपल्याला डाव्या हाताची मूठ वळवायची, अंगठा हातमध्ये त्याच्यावर 4 बोट. बरोबर. आणि पाऊल जे आहे ना ते रब करायचं. ही जी हाडाचा भाग आहे ना आपल्या बोटांचा त्याच्याने पूर्ण पाऊल असं रब कर. हा, एकदम असं घासायचं आपल्याला. बरोबर. आपले जे तिथले ॲक्युप्रेशर्स आहेत, तिथे जे पॉइंट्स आहेत ते आपण ऍक्टिव्हेट करतोय. तिथलं ब्लड सर्क्युलेशन आपल्याला छान ऍक्टिव्हेट करायचंय. त्या पावलांसाठी छोटीशी कृतज्ञता आपल्या मनामध्ये असेल. बरोबर. आणि आता थोडस आपण टॅपिंग करायचं. आता हे जे मागचं हाड आहे ना किंवा या हाडाने मधल्या ह्याच्याने आपल्याला असं टॅपिंग करायचं. या हाडांनी हा एकदम सावकाश. टाच, मधला पाय आणि चवड्याचा भाग अगदी सावकाश. हा, बरोबर. आपण घरी बघा डॉक्टर आपल्याला कधी कधी सांगतात की अशी टोकेरी चप्पल वापरायला. तर हे त्याच्यासाठीच आहे. ती चप्पल आपल्याला न वापरण्यासाठी, आपल्याला एकदम चांगलं तंदुरुस्त राहण्यासाठी आपण कृती करतोय. बरोबर. आणि आता आपल्याला हे पाऊल जे आहे हे झटकून घ्यायचंय. त्यासाठी उजवा जो पाय आहे तर थोडासा असा वर उचला. मांडी बघा जमिनीला समांतर असेल उजव्या पायाची. हा, आणि आता उजवा हात अँकलच्या इथे असू देत वरून. डावा हात खाली येऊ देत. डावा हात खाली येऊ देत. हा, आणि एकदम रिलॅक्स ठेवा पाऊल उजव्या पायाचं. आणि मग ते असं झटकून घ्या. हा, एकदम सैल सर सोडा आणि मग झटकून घ्या. हा, बरोबर. आणि आता थांबायचंय. आणि इथूनच पुढे आता आपण करतोय बेबी पोश्चर. डावा हात खाली येऊ देत अँकलच्या आणि उजवा हात उजव्या गुडघ्यावर येऊ देत. हा, आणि आता आपण करतोय बेबी पोश्चर. लहान बाळाला कसं आपण जोजवतो त्याप्रमाणे कृती. जास्तीत जास्त पाय आपल्या डावीकडे घेऊन जायचा आणि उजवीकडे. बरोबर. डावीकडे उजवीकडे. बरोबर. जांघेमधून पाय आपला डावीकडे आणि उजवीकडे जातोय. 2 3 4 बरोबर करताय. आणि 5. थांबायचं आहे. उजवा पाय सावकाश आधी मांडीवर येऊ देत पाऊल आणि मग ते सरळ करा. बरोबर. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ देत. उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलामध्ये क्लच करायची. डावा हात अँकलच्या इथे असेल आधारासाठी. आणि आता चवड्याचा भाग वर खाली वर खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. आणि आता प्रत्येक बोट खेचून घेऊया. डाव्या पावलाचं प्रत्येक बोट खेचायचंय. अंगठा, मधलं बोट, त्याच्या बाजूचं बोट, करंगळीच्या बाजूचं बोट आणि करंगळी प्रत्येक बोट खेचून द्यायचं. बघा कटकट असा आवाज पण येईल तुम्हाला. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरून घ्यायचं. बरोबर. अगदी सावकाशपणे कृती करायची. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरून घालायचं. ते झालं की आपण पाऊल गोलाकार नाही फिरवणार, रोटेशन नाही केलं. पुन्हा एकदा आपली बोटं क्लच करूया. आपल्या पावलांच्या हाताची बोटं आणि पावलांची बोटं आणि पाऊल गोलाकार फिरूया. 1 2 3 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. बरोबर. थांबायचं. आणि आता हाताची मूठ वळवायची उजव्या हाताची आणि पाऊल रब करून घेऊया. पूर्णपणे स्टार्टिंग टू एंड पाऊल आपल्याला छान पैकी असं रब करायचं. बरोबर. आणि आता करूया थोडस टॅपिंग. टाच, मधला पाय, चवड्याचा भाग तिथे टॅपिंग करायचंय. बरोबर करताय. आणि आता पाऊल झटकून घ्यायचंय. त्यासाठी डावा पाय थोडासा वर उचलायचा. उजवा हात अँकलच्या खाली असेल, डावा हात वर असेल अँकलवर. हा, आणि आता डाव्या पायाचं पाऊल अगदी हलकं हलकं असं झटकून घ्या. बरोबर. छान. आणि आता करूया बेबी पोश्चर. उजवा हात खाली येऊ देत अँकलच्या, डावा हात गुडघ्यावर येऊ दे. आणि आता सुरुवात करूया जास्तीत जास्त उजवीकडे.
डावीकडे 1, उजवीकडे डावीकडे 2, सावकाश, उजवीकडे डावीकडे 3, उजवीकडे डावीकडे 4, उजवीकडे डावीकडे 5. सावकाश कृती थांबवायची. डावा पाय आधी मांडीवर येऊ दे आणि मग तो सरळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता आपल्याला करायचंय नौकासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पुन्हा दोन्ही हातांच्या मुठी वळवायच्या आहेत. नौका चालन आपण करतोय. दोन्ही हात समोर आहेत. आता आपले हात जमिनीला समांतर आहेत. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 3, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 4. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा दोन्ही हात समोर असतील. आणि आता श्वास घेत पुढे. आपली हाताची मुठी आहेत ना, त्या पावलाच्या पुढे जाऊ दे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 3, बरोबर करता. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 4, बरोबर. 4 वेळा झाल्या की कृती थांबवायची आहे. आता दोन्ही पाय जे जुळलेले आहेत ते आता आपल्याला बटरफ्लाय मध्ये घ्यायचे. उजवा पाय फोल्ड करायचा, मग डावा पाय फोल्ड करायचा आणि पावलं लावून द्यायची एकमेकांना. बरोबर. आणि आपल्या हाताच्या बोटांची गुंफण करायची ती आपल्या पावलांच्या खाली असेल. बरोबर. छान. आणि गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे येण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही. आणि आता या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबूया. याला भद्रासन असंही म्हटलं जातं. कारण की बघा, आपला डोळे बंद करून आपण जी स्थिती घेतलीये त्याचा आपण अनुभव घेऊया. आपला पूर्ण जांघेपासून ते गुडघ्यापर्यंतच्या दोन्हीही पाय तिथले स्नायू ताणले गेलेले आहेत. त्याकडे लक्ष. पोटऱ्यांच्या इथे सुद्धा बघा हलकासा आपल्याला दाब जाणवतोय. बंद डोळ्यांनी त्या त्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे झालेला परिणाम त्याचा आपला आपण मागोवा घेऊया. या स्थितीने हे स्त्रियांसाठी तर उपयोगी आहेच, पण त्याचबरोबर हे पुरुषांसाठी सुद्धा तेवढंच उपयोगी आहे. डोळे बंद, पाठीचा कणा मात्र सरळ. आणि आता इथे आपण थोडीशी बटरफ्लाय सारखी मुवमेंट करणार आहोत. खूप छान. ज्ञानेश्वर सरांचं खूप छान पाय गेलेत खाली जमिनीच्या. ते बरोबर खूप छान दिसत. आणि आता सावकाश आपल्याला श्वास घेत घेत गुडघे वर घ्यायचे. श्वास घेत वर, बरोबर, आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, बरोबर, श्वास सोडत खाली. अजून एक करूया. श्वास घेत वर आणि आता इथे थांबूया थोडा वेळ आणि पुन्हा एकदा डोळे बंद करूया. बघा, जेव्हा आपले पावलं किंवा आपले गुडघे जमिनीकडे होते तेव्हा आपल्या जांघेच्या इथे ताण होता आणि आता तिथे हलकासा दाब आहे. त्याचा आपला आपण अनुभव घेऊया. डोळे बंद आहेत आणि आता सावकाश खाली येऊ देत पाय. आणि आता आपल्याला ही सगळी कृती थोडीशी डायनॅमिक करायची, थोडीशी जलद हालचाल. सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. थोडीशी जलद हालचाल. बरोबर. आणि आता कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करूया. विश्रांती. मान मध्ये सैलसर सोडून विश्रांती. आता आपण एक नवीन आसन शिकणार आहोत, ते म्हणजे जानु शिरासन. आता हे काय आहे? जानु म्हणजे काय? तर आपल्या गुडघ्याला आपलं डोकं लावणं. तर याला म्हणतात जानु शिरासन. हे पश्चिमोत्तानासनच्या आधीचं किंवा त्याची तयारी करण्यासाठी आपण ह्या आसनाचा अभ्यास करतो. तर हे आसन कुणाला वर्ज्य आहे? ज्यांचं अल्सर, हर्निया किंवा अपेंडिक्स सारखं ऑपरेशन झालं असेल, ज्यांना तीव्र प्रमाणामध्ये पाठदुखी असेल, लंबर आणि स्पॉन्डिलिसिस असेल मानेचा, तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की आपल्या पोटावरती दाब येतो, संपूर्ण पायाचे स्नायू ताणले जातात, त्यामुळे तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं होतं. आपलं अन्न पचन सुधारतं जेव्हा आपल्या पोटावरती दाब येतो त्यावेळेला.
आणि त्याचबरोबर आपल्या पाठीचा कणा सुद्धा फ्लेक्झिबल होतो. हे सगळी जे फायदे सांगितले हे जानुशिरासन आणि पश्चिमोत्तानासन जे आपण बघणार आहोत नंतर त्याची ही फायदे आहेत. आणि कॉन्ट्राइंडिकेशन दोघांचे पण सेम आहे. तर आता बघूया हे आसन कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळून घ्यायचे. दोन्ही बाजूने आपल्याला हे आसन करायचंय. सुरुवातीला आपण डावा पाय फोल्ड करतो, आधी बघून घ्या. आणि मग त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं व्यवस्थित. उजवा पाय सरळ आहे. जे लोक पहिल्यांदा करतायत त्यांना थोडासा जर पायाचा फोल्ड होऊ शकतो, म्हणजे आता बघा मी कसा तुम्हाला होईल तो पाय तुम्हाला दाखवते. दोन्ही हात आपले उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आणि मग सावकाश हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. दोन्ही हात पायाला घासत घासत पुढे जातील बघा आणि हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हातांनी आपल्याला उजव्या पायाचं पाऊल टाच किंवा बोट पकडायचा प्रयत्न करायचा. जर हात आपले पावलापर्यंत जात नसतील तर मग ते जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे, कमरेतनं पुढे झुकायचं आणि मग आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैल सोडायचं. जानुशिरासन. गुडघ्याला आपलं कपाळ लागतं म्हणून याला जानुशिरासन म्हणतात. इथे संपूर्ण पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले जातात. पोटावरती हलकासा दाब येतो, पाठकड्यावर ताण येतो. यथाशक्ती प्रयत्न. आता समजा आपल्याला डोकं गुडघ्याला लावायचंय, त्यामुळे सुरुवातीला त्या प्रयत्नामध्ये आपण पाय असा थोडासा फोल्ड करू. तर तसं न करता शक्यतो पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे. उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हायचं, अगदी सावकाश. कारण की जेव्हा आपण फॉरवर्ड बेंडिंगची आसनं करतो तेव्हा रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होत असतो, म्हणून उलट चाल करताना अगदी सावकाश प्रयत्न करायचा. ठीक आहे. आणि मग ही सेम कृती विरुद्ध बाजूने सुरुवात करूया. मग दोन्ही पाय जुळलेले आधी पूर्वस्थिती. बरोबर. आणि आता डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊ. बरोबर, छान. आणि आता दोन्ही हात जे आहेत ते आपले उजव्या पायाच्या मांडीवर येऊ देत व्यवस्थित. पाठीचा कणा सरळ, कुठेही आपल्याला असं पाठ पोट काढून न बसता छान बसायचंय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. दोन्ही हात पायाला घासत घासत अगदी सावकाश कमरेतनं पुढे झुका आणि दोन्ही हाताने उजव्या पायाचं पाऊल बघा पकडता येतंय का. ओके. पाऊल किंवा बोट, नाहीतर दोन्ही हात अगदी सैल सोडा जमिनीच्या दिशेने, जमिनीला टेकू देत हात. टेकू देत हात आणि मग आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडा. आणि आता इथे थोडा वेळ थांबायचं आहे. जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील काही हरकत नाहीये, जमिनीच्या दिशेने ते सैल सोडा. यथाशक्ती प्रयत्न. आपण जे करतोय त्याचा आनंद घ्यायचा आहे. उजव्या पायाचे पूर्णपणे स्नायू ताणले गेले, त्याकडे लक्ष. आणि उलटचा सावकाश तिथल्या तिथे सरळ, सावकाश सरळ. डावा पाय कमी करूया, थोडा वेळ विश्रांती घेऊया. उजवा पायाचे सगळे स्नायू ताणले गेले होते त्याची जाणीव. आता ही स्मृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आणि आता उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला घालूया. यथाशक्ती प्रयत्न, कुठेही ओव्हर ट्राय न करता. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर, पाठीचा कणा सरळ, नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. दोन्ही हात पायाला घासत घासत पुढे जातील, कमरेतनं लोअर बॅक मधून पुढे झुकायचं आणि मग आपले हात जमिनीच्या दिशेने सैल सोडा किंवा आपलं पाऊल पायाची बोट पकडायचा प्रयत्न आणि त्यानंतर कपाळ गुडघ्याकडे जाऊ. बरोबर, ठीक आहे. तुम्ही हात सर ज्ञानेश्वर खाली ठेवले तरी चालतील. जर नेस्त खाली ठेवला. बरोबर बरोबर. पास. ज्यांचे पावलापर्यंत हात जात नाहीयेत ना त्यांनी अगदी जमिनीच्या दिशेने हात सैल सोडा. जिथे कुठे टेकतील तुमचे हात तिथे टेकवायचे आणि कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडा. डाव्या पायाचे स्नायू पूर्णपणे ताणले जातात. डाव्या ओटीपोटावरती दाब येतो, पाठीवरती ताण येतो. सावकाश उलटचा, तिथल्या तिथे सरळ, अगदी सावकाश.
उजवा पाय सरळ करूया आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. एक सह श्वास भरून घेऊया आणि संपूर्ण श्वास सोडूया. आता आपल्या दोन्ही पायांचे स्नायू ताणले गेले होते बरोबर. मग आता ते थोडेसे रिलीज करण्यासाठी करूया वज्रासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत. आणि आता एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीट. बरोबर. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळली आणि ती आता आपल्या मांडीवर ठेवायची आहेत. बरोबर. डोळे बंद करूया आणि बंद डोळ्यांनी काल आपण वज्रासन शिकलेलो आहोत, तर हा संपूर्ण आपल्या शरीराचा आकृतीबंध आपला आपण तपासून बघूया. माझे दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. माझ्या सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहे. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे ते म्हणजे वज्रासन. इथे आपली पचन संस्था सुधारते. पित्ताचा त्रास असेल तोही कमी होतो. वेट लॉस ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी उपयुक्त. त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन किंवा कुठल्याही प्रकारचे जे असे आजार असतील आपल्या ऍनसच्या संबंधी, तर ते दूर होण्यास मदत होते या वज्रासनाने. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. आणि आता एक सह श्वास भरून घेऊया, संपूर्ण श्वास सोडून घेऊया. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. डोळे उघडूया, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. आणि आता हात आपले जमिनीवर टाकायचे आणि वरती टाळ करायची. एक या प्रकारे. 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर. सावकाश हात खाली. आता आपण हे का केलं, तर आपले जे साईडचे वायुकोश आहेत ते मोकळे होतात. म्हणजे आपण या छोट्या छोट्याशा ज्या कृती करतो याचा खूप सारा आपल्याला लॉंग टर्म फायदा मिळतो. जेव्हा आपण हात वरती नेतो ना, तेव्हा पूर्णपणे आपले इथले जे वायुकोश आहेत मोकळे होतात, आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. आता आज आपण इथून पुढे जाणारी योग मुद्रा शिकणार आहोत. तर ही कशी करायची बघून घेऊया. आधी वज्रासनामध्येच बसायचं. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. बघा तुम्हाला दाखवते. मनगट मी उजव्या हाताने पकडते. डाव्या हाताची मूठ वळवायची. अंगठा हातमध्ये त्याच्यावर 4 बोट. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडले आणि ते जिथे आपलं माकड हाड आहे कमरेचं, जो एकदम शेवटचा भाग, तिथे आपल्याला ही पकड ठेवायची हाताची. आणि त्यानंतर आता इथे बघा आपल्या छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसारण होतं. आता याचे सुद्धा फायदे खूप सारे आहेत. छातीचं ऑलरेडी आडव्या कक्षेत प्रसारण आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण पुढे झुकतो त्यावेळेला पोटावरती दाब येतो, त्यामुळे पुन्हा एकदा आपलं श्वसन चांगलं होतं, आपला रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो, त्यामुळे तिथले जे स्नायू आहेत ते चांगले फ्लेक्सिबल होतात. आता हे कोणी करू नये तर ज्यांना पाठकण्याचा विकार आहे आणि त्याचबरोबर हर्निया, अल्सर आणि अपेंडिक्सचं जर ऑपरेशन झालं असेल तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर हृदयविकार ज्यांना असेल त्यांनी सुद्धा ही कृती करणं टाळायचं. तर आता आधी बघून घेऊया की आपण कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. कारण की आता इथे आपल्याला काही गोष्टी पाळायच्या आहेत, तर त्या कशा त्या आधी बघून घेऊया. आपण एका हाताचं मनगट पकडले दुसऱ्या हाताने. त्यानंतर एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुन्हा एकदा पुढे झुकायला सुरुवात. पोटाचा भाग आधी आपल्या मांडीवर येईल, मग छातीचा भाग आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने घेऊन जायचंय. सीटचा भाग न उचलता लोअर बॅक मधून पुढे झुकायला सुरुवात. कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये आपली हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने अशी सैलसर सोडायची. आता ज्यांचं कपाळ जमिनीपर्यंत जात नाहीये त्यांच्यासाठी एक सूचना किंवा एक छोटीशी ट्रिक म्हणजे हाताची पकड आहे ती सोडून द्यायची. दोन्ही हातांच्या मुठी वळवायच्या आणि त्या आपल्या कपाळाच्या समोर किंवा गुडघ्याच्या समोर ठेवायच्या, एका हातावर एक, आणि मग त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं. ज्यांचं डोकं सहज जमिनीवर जात नाहीये त्यांच्यासाठी ही सूचना. या प्रकारे ते करू शकतात. हाताच्या मुठी वळवायच्या आणि त्या समोर ठेवायच्या, त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं.
आणि मग उलट चाल करताना हाताच्या ज्या मुठी आहेत त्या सोडून द्यायच्या, पुन्हा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि उलट चाल करताना सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, आसन सोडायचं. सावकाश यायचं, कारण की रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात असते, त्यामुळे येताना यथाशक्ती प्रयत्न. ठीक आहे, सुरुवात करूया मग आता. एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडा आणि ज्या हाताचा आपण मनगट पकडले त्या हाताची मूठ वळून घ्यायची, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 ठेवा. पाठीचा कणा सरळ असेल, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया. आता एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना थोडंसं छातीच्या स्नायूंचं एक्सपान्शन होईल आडव्या कक्षेत, आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. पोटाचा भाग, मग छातीचा भाग, आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडायचंय. सीटचा भाग कुठेही न उचलता. समजा आपल्याला कपाळ आपलं जमिनीपर्यंत जात नसेल तर दोन्ही हातांच्या मुठी करायच्या आहेत आणि ते आपल्या समोर ठेवायच्या आणि त्याच्यावर आपलं कपाळ. खूप छान, बरोबर. यथाशक्ती प्रयत्न. ज्यांना पाठ करायचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. बघा, पोटावरती सुखद असा दाब येतो, पाठकण्यावरती हलकासा ताण येतो, रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, त्यामुळे चेहऱ्याचे जे स्नायू आहेत ते आपले तजेलदार होतात. आणि आता उलट चाल जाडी श्वासाची आहेच, कुठेही ब्रीदिंग होल्ड न करता थांबायचंय. आणि उलट चाल करताना सावकाश पुन्हा एकदा हाताची मुठी, आपली हाताची पकड मागे असेल पाठकण्याच्या इथे, मग आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि मग पोट, असं करत करत कमरेतनं सरळ होऊया. डोळे बंद, दोन्ही हात पुन्हा मांडीवर येतील आणि बंद डोळ्यांनी ह्या संपूर्ण आसनाचा जो काही परिणाम झालेला आहे त्याचा आपण मागोवा घेऊया. आपण केली होती योग मुद्रा. मुद्रांचा जो अभ्यास आहे हा आपल्या डायरेक्ट अंतःस्रावी ग्रंथींवर होत असतो, ज्या आपल्या कुठे कुठे आहेत तुम्हाला माहिती, पोटाच्या इथे, गळ्याच्या इथे आहे, तर ह्या तिथे डायरेक्ट थेट परिणाम याचा होतो मुद्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला. आता ही योग मुद्रा ही थायरॉइड प्रतिबंधक आणि डायबेटीस प्रतिबंधक मानली गेली. आपण एक एक पाय सरळ करूया. वज्रासन सोडून देऊया एका पायाने, अगदी सावकाश. अँकल वरती ताण आला असेल तर थोडीशी पावलं एकमेकांवरती अशी क्रॉस करून आपण घेऊया. बरोबर. आणि आज आपल्याला शयन स्थितीमध्ये आणि पोटावर पडून 2 आसनं बघायची आहेत. एक म्हणजे उत्तान वक्रासन आणि दुसरं आहे सुलभ भुजंगासन, जे आपल्याला पोटावर पडून करायचं आहे. उत्तान वक्रासनचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना पुन्हा एकदा पाठीच्या कण्याचे विकार आहेत किंवा ऑपरेशन झालं असेल पोटासंबंधी कुठलंही, तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. वक्रासन जे आहे, उत्तान वक्रासन, हे डायबेटीस प्रतिबंधात्मक आणि थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं जातं, कारण की तिथे आपल्या पोटाच्या तिथे स्नायूंवरती एकाच वेळेला पीळ, ताण आणि दाब आपल्याला जाणवतो. त्याचबरोबर आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती सुद्धा हा परिणाम दिसतो. तर ही दोन्ही आसनं कशी करायची बघून घेऊया. भुजंगासन जे आपण आज करणार आहोत ते सुद्धा थायरॉइड प्रतिबंधात्मक आहे आणि ज्यांना पाठकण्याचा त्रास आहे, स्पॉन्डिलिसिस आहे, मानेचं स्पॉन्डिलिसिस आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे उपचारात्मक आहे. तर आधी बघून घेऊया दोन्ही आसनं. आज आपण उत्तान वक्रासन अधिक एकदम सोपं असं बघणार आहोत. आपल्याला याच्यामध्ये बरेचसे व्हेरिएशन्स भेटणार आहेत, तर त्यातलं आज जी कृती आपण करतोय ती अगदी सोपी कृती आहे, बघून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय आपल्याला खांद्यातून सरळ ठेवायचे, दोन्ही हात खांद्यातून सरळ ठेवायचे, पूर्णपणे जमिनीवर. बघा, हाताचा तळवा जमिनीवर आहे, पाचही बोटं जुळलेली आहेत. आणि मग उजवा पाय आपल्याला हळूहळू 30, 45, 60 आणि 90 अंशापर्यंत वर घ्यायचा उजवा पाय. आणि मग उजवा पाय आपल्याला डाव्या पायाच्या पलीकडे न्यायचा आणि आपली मान उजवीकडे जाईल. बघा, या उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे, मान
उजवीकडे उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही हात मात्र खांद्यात नसत. जेव्हा आपण ही स्थिती घेतो तेव्हा आपल्या कमरेच्या ठिकाणी, पोटाच्या ठिकाणी पीळ, ताण आणि दाब जाणवतो. त्याचबरोबर कंठस्थ ग्रंथींवर सुद्धा पीळ, ताण आणि दाब जाणवतो. उलटचाल करताना पुन्हा उजवा पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर येईल, मान मध्यभागी येईल आणि मग सावकाश उजवा पाय खाली ठेवायचा. आणि ही श्रुती विरुद्ध बाजू. विरुद्ध बाजूने पण बघून घ्या म्हणजे तुमच्या अजून चांगलं लक्षात येईल. डावा पाय 30, 45, 60 आणि 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आणि मग तो उजव्या पायाच्या पलीकडे न्यायचा आणि आपली मान डाव्या दिशेला. बघा या प्रकारे यथाशक्ती प्रयत्न कुठेही ओव्हर ट्राय न करता डाव्या हाताच्या पलीकडे बघायचा प्रयत्न. उलट चाल करताना सावकाश पुन्हा डावा पाय 90 अंशापर्यंत वर येईल आणि नियंत्रित जमीन. यथाशक्ती प्रयत्न आणि मग दोन्ही हात खाली विश्राम. हे झालं उत्तान वक्रासन. आणि आता भुजंगासन सुद्धा बघून घेऊया आणि मग दोन्ही आसनं एकत्रित करूया. भुजंगासन आपल्याला पोटावर पण विश्रांती घ्यायची. पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने. यानंतर आपल्याला दोन्ही हात फोल्ड करायचे आहेत. हातांची कोपरे जी आहेत ती आपल्या छातीच्या रेषेत येतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या सरळ रेषेत येतील. दोन्ही पाय मागून जुळलेले आहेत. पावलाला पाऊल, मांडीला मांडी आणि गुडघ्याला गुडघा चिकटलेला असेल. आणि मग हळूहळू आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि पोट असं करत करत आपल्याला आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. दोन्ही पाय मागून हलकेने ताणले जातील. नजर सिलिंगकडे, गळ्यापासून पोटापर्यंतच्या भागावर इथे ताण जाणवतो आणि पाठकण्यावरती प्रेशर. हे आपण करून बघितलंय सुलभ भुजंगासन. आणि आसन सोडताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, हनुवटी, नाक आणि मग नंतर कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि मग विश्रांती. लक्षात आलंय? सुरुवात करूया. एका कुशीला वळून पाठीवर थोडं विश्रांती घ्या. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. बरोबर. आता दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचला. 30 डिग्रीवर दोन्ही पाय एकत्रित. हा, आणि आता सायकलिंग करूया. एकेका पायाने सायकलिंग. थोडेसे पाय खाली घ्या ज्ञानेश्वर आणि सायकलिंग. 1, 2, 3, 4. पावलं जमिनीकडे जाऊ दे. 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. रिव्हर्स सायकलिंग करूया. 1, 2. पावलं जमिनीकडे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचंय. दोन्ही पाय पुन्हा 30 अंशापर्यंत वर येऊ दे आणि सावकाश जमिनीवर येऊ. आपण 30 अंशापर्यंत यासाठी वर घेतो की आपल्या कोअर मसल्सला तेवढा ताण भेटला पाहिजे आणि प्रेशर पण तेवढं भेटलं पाहिजे. त्यासाठी आपण हे करतोय. पुढे आपल्याला काही आसनं बघायची आहेत ज्यासाठी आपल्याला आपल्या पायांची क्षमता जी आहे ती वाढवायची आहे थोडीशी. म्हणून ह्या सगळ्या कृती. आणि आता करूया उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करा आणि खांदे एकदम रिलॅक्स. कुठेही ताण नाहीये, एकदम रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, दोन्ही पाय जोडलेले. आणि आता उजवा पाय हळूहळू आपल्याला 30 अंश, 45, 60 आणि मग 90, 90 डिग्रीवर उजवा पाय. बरोबर. डावा पाय एकदम रिलॅक्स. आता उजवा पाय जाऊ देत डाव्या पायाच्या पलीकडे आणि आपली मान जाऊ देत उजवी. बरोबर. अगदी जेवढं आपल्याला जमेल तेवढं पाऊल टेकवा जमिनीवर. टेकवा टेकवा. हा हा. आणि उजव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. बघा आता पूर्णपणे आपल्या कुठे कुठे तुम्हाला ताण वाटतोय. आपल्या सीटच्या भागाची इथे तुम्हाला हलकासा ताण वाटतोय. त्याकडे लक्ष. थाय मसल्सला सुद्धा हलकासा ताण आहे.
बरोबर. सावकाश मध्यभागी उलट चाल करूया. उजवा पाय पुन्हा हळूहळू जेवढा तुम्हाला वर घेता येईल तेवढा वर घ्या आणि मग नियंत्रित जमिनीवर. हा, खूप छान. सावकाश जमिनीवर येऊ. बरोबर. दोन्ही पाय जुळलेले आहेत. आणि आता हीच कृती डाव्या पायाने करूया. डावा पाय 30 अंश, 45, 60 आणि मग 90. अगदी सावकाश वर येऊ देत 90 डिग्री. हा, आणि मग तो पलीकडे जाऊ देत उजव्या पायाच्या आणि मान आपली डावीकडे जाऊ दे. पाऊल पूर्णपणे जमिनीवर टेकवा. जेवढं शक्य आहे तेवढं. आपला थोडस डावी बाजू उचलली जाईल, काही हरकत नाहीये. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल, बोटांकडे. आणि आता बघा विरुद्ध साईडने आपल्या सीटच्या भागाच्या इथे, कमरेच्या भागाला, बोटाच्या इथे पीळ, ताण, दाब येतोय. कंठस्थ ग्रंथींवरती, छातीच्या भागावरती जो काही तुम्हाला ताण, दाब, पीळ जाणवतोय त्याच्याकडे लक्ष. जोड श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. उलटता सावकाश डावा पाय यथाशक्ती जेवढा वर घेता येईल तेवढा घ्यायचा आहे आणि नियंत्रित जमिनीवर. धाडकन न आपटता सावकाश जमिनीवर. दोन्ही हात खाली, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातात घेऊन विश्रांती. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या पायाच्या ठिकाणी आणि आपल्या कमरेच्या ठिकाणी असेल. तिथे झालेला वेगळेपणा, त्याचे लक्ष, त्याचा अनुभव. आणि त्या सावकाश एका कुशीला वरून पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आणि आता टीव्ही पोस्चर करूया. आपल्या हातांचा स्टँड करायचं आणि आपल्या हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा असेल. टीव्ही पोस्चर. हातांचा स्टँड. बरोबर. दोन्ही पाय जुळलेले मागून करायचे, जुळलेले ठेवायचे आणि पाय फोल्ड करा. दोन्ही पाय जुळलेले आणि पाय फोल्ड वरती येऊ. हा, बरोबर बरोबर. आणि आता पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स, जमिनीच्या दिशेने सैल सोडा. खांदे सुद्धा एकदम रिलॅक्स. आपण उत्तम वक्रासन केलं होतं तेव्हा त्यामुळे आपले दोन्हीही पायांचे स्नायू ताणले गेले होते. सीटच्या भागाच्या इथे सुद्धा आपल्याला हलकासा ताण होता, प्रेशर होता. तर तो रिलीज करण्यासाठी आपण दोन्ही पायाचे फोल्ड केले 90 डिग्री. बरोबर, छान. आणि आता हे जुळलेले पाय आपल्याला क्लॉकवाईज गोलाकार फिरून घेऊया. मोठं वर्तुळ करायचं पायाच्या आधारे. एक, उजवीकडून डावीकडे. जेव्हा पाय खाली येतील तेव्हा पावलं जमिनीला स्पर्श होऊ दे. 2, बरोबर. 3. आणि आता अँटी क्लॉकवाईज करूया. डावीकडून उजवीकडे. 1, मोठं वर्तुळ करायचं पायाच्या आधारे. 2 आणि 3. कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्रीवर आहे आणि ते हळूहळू सावकाश जमिनीवर. दोन्ही पायांचा आता दोन्ही पाय तसेच जुळलेले ठेवायचे आहेत. आपले हात आता शरीराच्या जवळ येऊ देत. हाताचा स्टँड सोडून द्यायचा आहे. कपाळ जमिनीवर येऊ. आता पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत, कपाळ जमिनीवर आहे. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. आणि आता दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं छातीच्या रेषेत. हाताचे तळवे किंवा हाताची बोट आपल्या चेहऱ्याच्या सरळ रेषेत. आपण आता करणार आहोत सुलभ भुजंगासन. एकदम रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर. बरोबर. दोन्ही हात मात्र जमिनीवरच आहे. बरोबर. आणि नजर आपली सिलिंगकडे. तोंड बंद. बघा, गळ्यापासून पोटापर्यंतची सगळे स्नायू ताणले गेले. त्यामुळे हे आसन थायरॉइड प्रतिबंधात्मक तर मानलं आहे, त्याचबरोबर ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. एकदम रिलॅक्स. पोटाचे स्नायू. तोंड बंद.
नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. बरोबर, छान. हात जमिनीवर राहू दे, हाताची कोपरं जमिनीवर, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असते. बरोबर, छान. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली आणि एका गालावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. सावकाश पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. पूर्णपणे पाठकणा जमिनीवर टेकू दे आणि मग हळूहळू बैठक स्थितीमध्ये येऊया आणि त्यानंतर दंड स्थिती. अगदी सावकाश बैठक स्थिती आणि मग दंड स्थिती. उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आता ज्यांना पाठीची दुखणी आहेत ना त्यांनी फक्त पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीचे आपण करू शकतो. आपल्याला हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहे. बरोबर. आणि लाकूड तोडा ऍक्शन आता आपण करणार आहोत. लाकूड तोडा माहिती ना, कसा आपला हात वर घेतो आणि मग लाकडावर असा घाव घालतो, तशी आपल्याला कृती करायची आहे. थोडंसं स्विंग होणार आहे आपण. तुम्हाला मी दाखवते एकदा एक करून आणि मग एकदा क्रिएट करूया. आपल्याला श्वास घेत दोन्ही हात असे वर न्यायचे डोक्याच्या दिशेने. एक बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि मग श्वास सोडत खाली. आपल्या हाताची जी पकड आहे ना ती पावलांच्या अशी मागे जाऊ, दोन्ही पायांच्या मधून जाऊ. ठीक आहे. श्वास घेत आपल्याला वर यायचं आणि मग श्वास सोडत खाली. जेव्हा आपण खाली येऊ तेव्हा आपले हात थोडेसे स्विंग होतील. ठीक आहे, सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन, श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. चार. इथे थांबायची. सावकाश सरळ व्हायचं. पायांमधलं अंतर कमी करूया. थोडीशी विश्रांती. तर दोन्ही हात समोर येऊ देत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. पाय जोडून घेऊया. जर बॅलन्स जातोय तर पायांमध्ये अंतर घ्या आणि आता दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर येऊ देत. बरोबर. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या दोन्ही हातांची आणि आता रोटेशन करूया. आपल्या शोल्डर रोटेशन आपण करतोय. एक, वरून खाली. दोन, गोलाकार फिरवायचे. तीन, चार, पाच. बरोबर. आणि आता अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता खाली येतील, मागून पुढे येतील. एक, मागून पुढे. दोन, तीन. बरोबर. गती थांबवायची नाही. अजून आपल्याला दोनदा करायचंय. चार आणि पाच. पाच वेळेला पूर्ण कृती झाली की थांबायचंय. दोन्ही हात खाली. आता पुन्हा पायांमधलं अंतर तुम्ही वाढवू शकता किंवा जुळलेले पाय असतील. दोन्ही हात समोरून असे जोडून घ्यायचे. जसं आपण नमस्कार कसे करतो तसे हात आपल्याला जोडून घ्यायचे. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात आपल्याला लांब करायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब. बघा छातीचं पूर्णपणे एक्सपान्शन होतं. आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडत जवळ. अगदी सावकाश कृती करा श्वासाशी आधारित. आपले सगळे स्नायू कसे ताणले जातात आणि कसे आकुंचित होतात याकडे लक्ष द्यायचं. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. अजून एकदा करूया. श्वास घेत लांब. हात पसरवायचे पूर्णपणे. श्वास सोडत जवळ. आणि आता श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत समोर. श्वास घेत वर.
श्वास सोडत समोर. लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत समोरून हात खाली. अगदी सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे. विश्रांती. मानवी सही सोडूया. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर कसं ठेवायचंय. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. अर्ध्या फुटापर्यंत. जे आपण काल थोडंसं एक लुजनिंग केलं तेच आता परत करणार आहोत. थोडंसं साईड वरचं बेंडिंग आहे. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. डावा हात एकदम रिलॅक्स जमिनीच्या दिशेने. आणि आता सावकाश डाव्या दिशेला झुकायचंय. हलकसं डावा हात एकदम रिलॅक्स. आपण हे जे प्रॅक्टिस करतो ही परिवर्तित चक्रासन आपल्याला शिकायचं आहे उद्या. तर त्याची ही पूर्वतयारी. दोन्ही पायांमध्ये हलकसं अंतर आहे थोडंसं. आणि डावा हात एकदम रिलॅक्स सोड जमिनीच्या दिशेने. आणि आता बघा उजवी बाजू कशी ताणली गेली आहे. त्याचा अनुभव. छान छान. सावकाश मध्यभागी. उजवा हात खाली. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. थोडासा अजून हात वरच्या सिलिंगच्या दिशेने ताणूया. डावा हात पूर्णपणे डावी बाजू ताणली गेली आहे. उजवी बाजू एकदम रिलॅक्स. उजवा हात जमिनीच्या दिशेने एकदम रिलॅक्स. आणि आता सावकाश डाव्या दिशेला झुकायचं. चल उजव्या दिशेला झुकायचंय. उजव्या दिशेला झुकायचंय. उजवा हात पूर्णपणे रिलॅक्स. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ असतील. डावी बाजू ताणली गेली आहे त्याकडे लक्ष. खूप छान. एकदम रिलॅक्स. उजवी बाजू. उजव्या बाजूवर हलकासा दाब येतो. छान. सावकाश मध्यभागी. डावा हात खाली. आता बघा इथले आपले कधी कधी ना इथला भाग जो आहे कमरेचा भाग तो थोडासा वाढलेला असतो. म्हणून हे साईडवर बेंडिंगचा आपण थोडेशा लुजनिंग एक्सरसाइज करतोय. आणि आता सावकाश बेटर स्थितीमध्ये येऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आपल्याला जे शक्य आहे ते करायचं आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी किंवा आपण जे स्वस्तिकासन पाहिलं होतं ते करू शकता. तर ज्यांनी पद्मासन घातले किंवा अर्ध पद्मासन घातलंय त्यांच्यासाठी एक छोटीशी ट्रिक. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. थोडस पुढे झुकायचं. सीटचा भाग असा मागे ढकलायचा. म्हणजे पाठीचा कणा आपला आपोआप सरळ होतो. हा म्हणजे पाठकणा आपोआप सरळ होतो. बरोबर. डोळे बंद. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असू देत. म्हणजे पाठकण्यावर जास्त ताण येत नाही. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आणि आता यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने श्वास सोडूया. Completely breathe out. काल आपण विभागीय श्वसनामधलं अकार पाहिलं म्हणजे उदर श्वसन पाहिलं. आज आपण पाहणार आहोत उकार पूर श्वसन. हे उकार करत असताना आपल्याला छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण करायचं. बघा या प्रकारे जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. आणि श्वास सोडताना उकार. पुन्हा आपल्या छातीचा भाग पूर्ववत होईल. म्हणजे जे स्नायू आपण ताणतो ते श्वास सोडताना उकार केल्यानंतर ते पुन्हा पूर्ववत होतील. ठीक आहे. सुरुवात करूया. डोळे बंद. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर असू दे. जाणीव पूर्णपणे आपली उर भागाकडे असेल. आणि आता आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण. तिथे स्नायू ताणले जाऊ देत आडव्या कक्षेत. आणि श्वास सोडताना उकार जाणीव पूर्ण भागात.
अजून एक आवर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसारण आडव्या कक्षेत आणि श्वास सोडत उकार. दुसरं आवर्तन, शेवटचं आवर्तन तिसरं. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, छातीचं प्रसारण आणि श्वास सोडताना उकार. एक क्षण शांत. आणि आता आपण एक शेवटचं श्वसन विभागीय श्वसनामधलं ते म्हणजे स्तंभ श्वसन. आता हे आणि स्तंभ श्वसन करताना आपल्याला मकार करायचा. जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपले खांदे जे आहेत हे थोडेसे वरच्या दिशेला जातील, कानाच्या दिशेला येतील बघा या प्रकारे. आणि श्वास सोडताना मकार करायचा, मग खांदे पुन्हा पूर्ववत होतील. ठीक आहे, लक्षात आलं. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा सरळ आहे. आपण आता पाहतोय विभागीय श्वसनामधलं शेवटचं श्वसन स्कंद श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला जातील, चेहरा मात्र शांत असेल, कपाळात कोणतीही आठी नाही. आणि श्वास सोडताना मकार, खांदे पुन्हा पूर्ववत. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडत मकार. खांदे पूर्ववत आले. आणि एक लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मकार. एक क्षण शांत. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातलीये पद्मासन अर्ध पद्मासन हे सोडून देऊया आणि एका कुशीला वरून पाठीवर पडून विश्रांती घेऊया. शवासनासाठी स्थिती अगदी सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्हीही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घेऊया. दोन्हीही टाचा आतल्या दिशेला असतील, पायांच्या बोट बाहेरच्या दिशेला असतील. पाठीवर पडून विश्रांती. दोन्हीही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोट अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यम. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीवर अलगदपणे सोडून दिलेलं आहे. पुढची 4 ते 5 मिनिटं आपल्याला आपल्या शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे, अगदी स्वस्थपणे. त्यासाठी आधीच आता आपण पुन्हा एकदा आपल्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक स्थिती तपासून बघूया. जिथे कुठे ताण वाटतोय तो आत्ताच आपण थोडासा हलका शिथिल करून घेऊया. हात पाय, आपल्या मानेचा भाग. चष्मा वगैरे लावला असेल तर तो बाजूला ठेवायचा आहे, कारण एकदम रिलॅक्स. आज आपण जी काही साधना केली त्या साधनेचा मागोवा, आज आपण जे काही नवीन आसनं पाहिली त्या आसनांचा मागोवा, बैठक स्थितीमधली आसनं,
शयन स्थितीमधली, विपरीत शयन स्थितीमधली आणि दंड स्थितीमध्ये जी काही साधना केली त्याचा मागोवा आणि हे करत असताना आपण आपल्या मनाला सांगायचं आहे की मला ही सगळी आसनं खूप छान जमलेली आहे, मी यथाशक्ती केलेली आहे आणि त्याचा आनंद समाधान मला मिळत आहे. त्यानंतर केलेले विभागीय श्वसन आणि आता करूया आपण जाणीवपूर्वक शिथिलीकरण, शवासन, चैतन्यासन, आनंदासन. जाणीवपूर्वक शिथिलता. उत्तानं शववधूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन मी आता करीत आहे. माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव मी जाणीवपूर्वक शिथिल करणार आहे आणि मी सुरुवात माझ्या दोन्ही पायांपासून करत आहे. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण उजवा आणि डावा पाय मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या दोन्ही हातांकडे आहे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मणहात, मनगट ते कोपर, कोपर ते दंड आणि दंड ते खांदा, माझा संपूर्ण उजवा आणि डावा हात इथले सगळे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या पार्श्वभागाकडे आणि कमरेच्या भागाकडे आहे. तिथले सगळे स्नायू सांधे मी मनाने शिथिल करत आहे. मी माझी जाणीव माझ्या पाठकळ्याकडे घेऊन जात आहे. माझ्या पाठकळ्यांमध्ये असलेले 33 मणके जे आता जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत तेही मी मनाने शिथिल करत आहे. मी माझी जाणीव उदरभाग, उरभाग आणि कंठाकडे घेऊन जात आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथे फुफ्फुस आणि माझं छोटस हृदय मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या कंठातील सगळे स्नायू, मानेचा मागचा भाग सुद्धा मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या चेहऱ्याकडे आहे. एक हलकस स्मित हास्य माझ्या चेहऱ्यावर निरागस बालकाप्रमाणे. माझे ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, माझ्या जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य आणि आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहेत याची मला मनोमन जाणीव आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मी मनाने शिथिल केलेले आहे आणि माझं शरीर कापसासारखं हलकं हलकं हवेत तरंगत आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे आहे. आता मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. मी श्वास घेताना माझ्या शरीरातले प्रत्येक स्नायू प्रसरण पावत आहे, आकुंचित होत आहे आणि मी श्वास सोडताना माझे सगळे स्नायू रिलॅक्स होत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे.
मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता माझ्या सगळ्या व्याधी चिंता काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. प्रचंड हलकं हलकं आणि आनंद प्रसन्नता मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी केलेल्या साधनेचं फळ मला या क्षणी मिळत आहे. मी अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे. माझं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे निरोगी औषधे विरहितच राहणार आहे आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार असा संकल्प मी माझ्या मनाला देत आहे. आणि यासाठी मी स्वतःलाच धन्यवाद देत आहे की मी एक योग्य मार्ग निवडलेला आहे. प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. योग कर्मसु कौशल्य या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं प्रत्येक कर्म हे प्रामाणिकपणाचं असणार आहे आणि ह्या कर्माचं फळ मला नित्य नियमाने मिळणार आहे आणि यासाठी मी योग्य कर्मच करणार आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी पुन्हा एकदा मला संकल्प देत आहे. मला माझ्या जीवनामध्ये सुख समाधान उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं गुरुजनांचं स्मरण करूया. आद्य देवतेचं स्मरण करूया आणि त्यांना वंदन करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड आत्मिक समाधान मला या क्षणी प्राप्त होत आहे. आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक तापातून माझी शांती होत आहे. ही स्थिती कितीही आनंददायी आणि सुखकारक असली तरीही आता आपल्याला आपलं दिनक्रम पुन्हा एकदा सुरू करायचे आहे आणि यासाठी आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. आपल्या देहाची जाणीव. दोन्ही पाय जोडून घेऊया आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक हलकासा खेच आळस. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज झालेलो आहोत आणि अगदी सावकाश डाव्या पिठीला वळायचं आणि एका हाताच्या उदाहरणाने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. आपला चेहरा ओमच्या दिशेला असेल. अगदी सावकाश. आपल्याला कुठेही गडबड न करता सावकाश यायचं आहे. डोळे बंद. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. सावकाश आपापल्या क्षमतेने कमरेचं पुढे सुटूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण आपल्या समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली येऊ दे छातीपाशी. हस्तमोदन. नेत्रस्पर्श. अलगद डोळ्यातून एक दृष्टी ओमकडे. आजची साधना इथे संपन्न होते. हरी. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. काही अडचण असेल तर विचारू शकतो. उद्या आपला वर्ग होणार आहे सकाळी 6 वाजता. ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. तुम्हाला काही अडचण आहे का? भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते. शुभ दिवस. हरी.